Good morning, student. One more question related to the acid base or acidic buffer solution. Question is that find the pH of question. Find the pH of mixing. Find the pH of mixing 0.1 molar 200 ml 0.1 molar 200 ml HCOOH and 0.1 molar 50 ml CaOH twice. Ka is equal to 10 raised to minus 4, and the option is 4.3, second option 4, third option 4.6, and the last option 5.3. Initially we write the reaction in between these two because base is a acid is a monobasic and base is a diacidic. Because acid separates single H plus ion and base separate 2 H plus ion, therefore one base required 2 moles of acid. One base required 2 moles of acid. Clear? बघा आता या ठिकाणी मी रिॲक्शन लिहितो. HCOOH plus CaOH twice आणि ह्याचं कन्वर्शन HCOO याला ट्वाइस Ca प्लस H2O. तर हे जे आहेत HCOO मायनस हे 2 आयन्स आहेत, कारण कॅल्शियमची व्हॅलेन्सी 2 आहे, त्यामुळे हे 2 आयन्स येतात आणि म्हणून आपण याचं फॉर्मेशन असं लिहितो. क्लिअर? आता जो पुढचा मुद्दा आहे, मग यासाठी या ठिकाणी ट्वाइस घ्यावं लागेल. मग इनिशियली याचे किती मोल्स आहेत? आता मोल्स तर नाही आहेत आपल्याकडं, कॉन्सन्ट्रेशन दिलंय, बरोबर आहे का? बघा याचं काय दिलंय, कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. मग याचं आपण मिली मोलमध्ये कन्वर्ट करू, म्हणजे मिलीलिटरचं. तर हे जेव्हा मल्टिप्लिकेशन करू आपण मिली मोल, या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन बघा, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन इंटू व्हॉल्यूम. तर नंबर ऑफ मोल्स ॲक्च्युली हा फॉर्म्युला कसा आहे, C इज इक्वल्स टू N अपॉन V. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं आणि हा फॉर्म्युला आलेला आहे. क्लिअर? चला मग पुढे जाऊयात आपण. मग आता कॉन्सन्ट्रेशन किती आहे, नंबर ऑफ मोल्स काढायचे प्रत्येकाचे. कॉन्सन्ट्रेशन कोणाचं आहे, pH ऑफ मिक्सिंग फॉर्मिक ॲसिड HCOH आणि फॉर्मिक ॲसिड, कॉन्सन्ट्रेशन 0.1 आणि त्या ठिकाणी किती आहे 200 व्हॉल्यूम आहे, म्हणजे N इज इक्वल्स टू काय झालं पहा, N इज इक्वल्स टू 20. आता हे मिलीलिटर होतं आणि मग त्याचं कन्वर्शन झालं मिलीमोल, मिलीलिटरचं मिलीमोलमध्ये कन्वर्शन झालं. सेम दुसरा आहे, दुसरा काय बघा, कोण आहे, सॉल्ट म्हणजेच बेस, ज्याच्यापासून सॉल्ट तयार होणार आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन फॉर्म्युला सेम. कॉन्सन्ट्रेशन काय आहे 0.1, व्हॉल्यूम किती आहे 50 ml, व्हॉल्यूम आहे 50 ml. सो देअरफॉर या ठिकाणी काय आहे 5 मिलीमोल
5 मिलीमोल. मग आता थोडंसं काळजीपूर्वक विचार करा. इनिशियल व्हॉल्यूम याचं किती आलं? 20 मिलीमोल. याचं किती आलं? 5 मिलीमोल. इकडं सुरुवात काहीच नाही आहे, म्हणजे कारण का तर इनिशियल कंडिशन आहे. जेव्हा प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळेल किंवा जेव्हा आपल्याला प्रोडक्ट दिसेल त्यावेळेसची कंडिशन काय असेल याच्याबद्दल आपण थोडंसं डिटेल लिहिणार आहोत. मग मग आता पुढचा कंडिशन काय आहे पहा. कारण यापासून हा काय तयार झाला? सॉल्ट. सॉल्ट कशापासून तयार झाला? वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. हा सॉल्ट आहे. सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस आहे. मग पहा आता काय करायचं आहे, या ठिकाणी ॲक्च्युअल किती आहे, किती रिॲक्ट होणार आहे? 20 साठी 5, 20 मोलसाठी 5 मोल. ॲक्च्युअल किती आहे? कारण हा ॲक्च्युअल किती रिॲक्ट होतो, म्हणजे याचा निम्मा आहे. निम्मा म्हणजे 10 मिलीमोल. आता निम्मा का बरं? कारण आपण एकच मॉलिक्यूल घेतो ना. काळजीपूर्वक लक्षात येतं का? पहा, याचं तुम्ही जेव्हा ऑब्झर्वेशन केला 20 मिलीमोल कसं काय आलं? इनिशियली आहे. आणि आपल्याला एक मोलसाठी म्हणजे तर यासाठी किती येईल? मग जेव्हा रिॲक्ट होतो, हा पूर्ण रिॲक्ट होतो कारण हा स्ट्रॉंग आहे 5 मिलीमोल. आणि मग या ठिकाणी काय येईल? इकडं सुद्धा येईल 5 मिलीमोल सॉल्ट तयार होईल. मोल नाही, 5 मिलीमोल. लक्षात येते का बघा? याचे 20 मिलीमोल इनिशियली होते. यूज किती झाले? याच्यातला 50% याच्यासोबत ते यूज झाला कारण हा 100% डिसोसिएट होतो. म्हणजे याच्यातला निम्मा याच्यासोबत कंबाईन झालेला आहे. मग आता रिमेनिंग किती राहिलं, उरलं किती पहा. जेव्हा हे कंडिशन आहे तेव्हा उरलं किती आहे याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. याचं ऑब्झर्वेशन करत असताना आता रिमेनिंग किती उरलेले आहे? हा उरला 10 मिलीमोल. कोण? फॉर्मिक ॲसिड. हा जेवढं होतं तेवढं यूज झाला, म्हणजे इथं काही उरलं नाही. आणि इथं तयार झाला 5 मिलीमोल. हा तयार झालेला आहे सॉल्ट, कॅल्शियम फॉर्मेट. मग काय विचारलं आपल्याला? पीएच. मग फॉर्म्युला आपला पीएच इज इक्वल्स टू pKa प्लस log to the base 10 concentration of salt upon concentration of acid. pH is equals to pKa ला तुम्ही असं लिहू शकता निगेटिव्ह log to the base 10 Ka प्लस कॉन्सन्ट्रेशन log to the base 10 कॉन्सन्ट्रेशन कोणता? HCOO मायनस, हा कॉन्जुगेट बेस आहे, अपॉन ॲसिड कुठला? HCOOH. आता त्यांचं कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं. कॉन्सन्ट्रेशन किती ठेवायचं बघा. आता हे किती मोल्स लागलेले होते? 2 मोल्स. बरोबर ना? 2 मोल्स. एका मोलसाठी किती लागणार होतं? 2 मोल्ससाठी 5 मोल्स लागणार होते इंटू 5. आणि टोटल व्हॉल्यूम किती आहे? 200 प्लस 50 ml. हे मिलीलिटरमध्येच ठेवून द्यायचं कारण मिलीलिटर कॅन्सल होते. क्लिअर? लक्षात येते का? पहा, कारण या ठिकाणी 2 मोल्स लागणार होते. 2 मोल्ससाठी 5 मिलीमोल्स ऑफ ॲसिड कंबाईन होणार आहे. आणि मग त्यानंतर हा किती लागणार आहे ॲसिड? ॲक्च्युअल ॲसिड किती लागणार आहे?
ॲक्च्युअल ॲसिड किती लागणार आहे 10 मोल्स, 10 मिलीमोल. कारण का पहा याचा हा डायबेसिक ॲसिड आहे, हा डायबेसिक ॲसिड आहे, त्याच्यामुळं याचे मोल किती आहेत 5 मोल्स, हे आले 5 मोल्स. डायबेसिक आहे म्हणून 2 व्हॉल्यूम, कारण तो त्यापासून सॉल्ट क्रिएट करणार आहे, नाही याचे 5 मोल्स आहेत. आता हा जो सॉल्ट तयार झाला आहे, सॉल्ट तयार झाला किती मोल्स मिलीमोल्स आले 2, पण याच्यामध्ये कॉन्ज्युगेट बेस किती आहेत, कॉन्ज्युगेट बेस याच्यामध्ये 2 आहेत म्हणून हा 2 आला. क्लिअर, याच्यामध्ये 2 कॉन्ज्युगेट बेस आहेत म्हणून हा 2. उरलेलं कॉन्सन्ट्रेशन जे तयार झालेलं आहे ते मिलीमोल्समध्ये आणि टोटल व्हॉल्यूम आहे 250. तर ॲसिड किती आहे, ॲसिड आहे 10 डिवायडेड बाय 200 प्लस 50. ॲसिडचे किती मोल्स रिमेनिंग किती आहे तर 10 मिलीमोल्स. मग आता या ठिकाणी ठेवून देऊ आपण pH इज इक्वल्स टू निगेटिव्ह log टू द बेस 10, के किती 10⁻⁻4 प्लस log टू द बेस 10. या ठिकाणी काय येईल पहा, log टू द बेस 10 याला थोडंसं खालच्या बाजूला लिहितो, प्लस log टू द बेस 10 या ठिकाणी येईल 2 × 5 डिवायडेड बाय 250 अपॉन 10 डिवायडेड बाय 250. हे दोघांची ॲडिशन, हे दोघांची ॲडिशन इथं. आता हे काय होईल, हे आणि हे कॅन्सल होईल. आता तुम्ही म्हणाल कसं कॅन्सल होईल बघा, 2 × 5 डिवायडेड बाय 250 हा वरती जाईल, इथं 250 अपॉन 10 येईल, 250 कॅन्सल. आता इथं सुद्धा तसं कॅन्सल होऊन जातं, 2 2 5 10, 2 5 इथं 10 आहे, इथं 10 आहे, म्हणजे उरतं किती फक्त 1. म्हणजे pH इज इक्वल्स टू मायनस log टू द बेस 10 10⁻⁻4 प्लस log टू द बेस 10 आणि 1. आता log टू द बेस 10 1 म्हणजे काय नेमकं, 1चा लॉग किती येतो 0. pH इज इक्वल्स टू मायनस log टू द बेस 10 10⁻⁻4 प्लस 0. pH इज इक्वल्स टू इकडं -4 log टू द बेस 10 and pH is equals to -4 log of 10 1 and pH is equals to that additional of 4. That is the answer. Option is B. Option is B. काय आले कळले का पहा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथं कन्फ्युजन जास्त क्रिएट होतं, बाकीचं काही अडचण येत नाही. हे जेव्हा आता आणखीन एक कंडिशन लक्षात ठेवा, 20 मोल ॲक्च्युअल आहे, 20 मोल ॲक्च्युअल आहे. एका मोलसाठी म्हणजे 2 मोलसाठी 20 ml येते, तर 1 मोलसाठी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. काळजीपूर्वक लक्षात ठेवा, इथं 10 मोल कसं काय आलं, 10 मिलीमोल कसं काय आलं, 2 मोलसाठी, कारण ही रिॲक्शन अशी बॅलन्स होते. 2 मोल्स ऑफ फॉर्मिक ॲसिड्स इनिशियल मिलीमोल किती आहे 20, तर 1 मोलसाठी किती येईल 10, कारण इनिशियली तो 1 मोल रिॲक्ट होणार आहे. इथं मात्र जेवढं आहे तेवढं पूर्ण रिॲक्ट होणार आहे, इथं काही कॉम्प्रोमाइज नाही आहे, तयार होणारे 5 मिलीमोल. आणि दुसरी कंडिशन, कॉन्फ्युजन कुठं क्रिएट होतं दुसरं, जेव्हा या ठिकाणी सॉल्ट येतो, हा जो सॉल्ट आहे हा सॉल्ट या ठिकाणी बघा 2 HCOO ट्वाईस आहे, म्हणजे या ठिकाणी 2 येईल आणि त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन, या सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन मिलीमोलमध्ये 5 आहे. 2 × 5 व्हॉल्यूम दोघांचं सेम आहे आणि याचे रिमेनिंग मिलीमोल्स आहेत 10, तो 10 या ठिकाणी ठेवला आहे आणि अशा प्रकारे याचा आन्सर सॉल्व होतं. गॉट इट, आलं पहा क्लिअर. चला पुढं जाऊयात. आता नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे आपल्याला थोडासा, वर्किंग ऑफ ॲसिडिक बफर सोल्युशन. त्याला दुसरी लँग्वेज आहे मेकॅनिझम ऑफ ॲसिडिक बफर असंही म्हटलं जातं.
वर्किंग ऑफ ॲसिडिक बफर सोल्युशन. इवन दुसरी बाजू आहे मेकॅनिझम ऑफ ॲसिडिक बफर. व्हॉट इज दॅट? मेकॅनिझम ऑफ ॲसिडिक बफर. तर पहा, हेडिंग टाकतो, वर्किंग ऑफ ॲसिडिक बफर सोल्युशन. वर्किंग ऑफ ॲसिडिक बफर सोल्युशन याचं दुसरं नाव आहे और मेकॅनिझम ऑफ ॲसिडिक बफर सोल्युशन. आता मेकॅनिझम पाहायचं आहे म्हणजे नेमकं काय पाहायचं पहा. ॲसिडिक बफर, आता बफर सोल्युशन म्हणजे काय? इट इज अ सोल्युशन हॅविंग डेफिनाइट pH to raises the pH by the addition of small amount of strong acid or a small amount of strong base. म्हणजे याचा अर्थ असा होतो, तुम्ही जे बफर सोल्युशन यूज करणार आहात किंवा तुम्ही ज्या बफर सोल्युशनचं ऑब्झर्वेशन करता आहात त्या बफर सोल्युशनचा pH कुठल्याच परिस्थितीत बदलत नाही जर तुम्ही स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड ॲड केला किंवा स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग बेस ॲड केला तरीही pH बदलत नाही. अशा सोल्युशनला ॲसिडिक बफर असं म्हणायचं. बेसिकली थोडंसं pHमध्ये कमी अधिकपणा होत असतो. 99% म्हणजे 90% चेंज होत नाही. 90% बफरचा pH बदलत नाही, पण काही कारणास्तव pH बदलू शकतो. काही कारणास्तव दॅट इज अ मायन्यूट क्वांटिटीमध्ये pH बदलू शकतो. परत एक वेळ सांगतो आहे मी काय म्हणतोय. वर्किंग ऑफ ॲसिडिक बफर सोल्युशन काय आहे? ॲसिडिक बफर कसं वर्क करतं म्हणजेच त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲसिडिक बफर सोल्युशन. ॲसिडिक बफर काय? इट इज मिक्सचर ऑफ वीक ॲसिड अँड इट्स सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस. तर एक्झाम्पल घेऊ. वर्क इट इज अ मिक्सचर ऑफ it is mixture of weak acid and its salt of strong base is called acidic buffer. It's called acidic buffer. आता हे जे बफर आहे मिक्सचर ऑफ वीक ॲसिड. आता वीक ॲसिड घेतला आपण HCOOH हा वीक ॲसिड आणि त्याचा सॉल्ट आहे जो सॉल्ट स्ट्रॉंग बेसपासून तयार झालेला आहे. CH3C इथं लिहू CH3COONA. तर या मिक्सचरला आपण ॲसिडिक बफर असं म्हणतो. It is a weak acid. Acetic acid is a weak acid. And CH3COONA is a salt. Though salt is made up of weak acid like acetic acid and strong base like a sodium hydroxide. And those buffer solution to raises the pH. हे बफर सोल्युशन pH रेजिस करतं. रेजिस काय करतं? बदलू शकत नाही या बफर सोल्युशनचा. आता pH ऑफ द बफर इज लेस दॅन 7. ॲसिडिक बफरचा pH काय आहे? pH ऑफ
acidic buffer is less than 7. Less than 7. Sorry, less than 7. pH is less than 7. क्लिअर. मग pH हा 7 पेक्षा कमी ज्याचा pH असतो तो ॲसिडिक बफर आहे. मग आता आपल्याला त्याचं मेकॅनिझम कसं वर्क करतं आहे किंवा ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे वर्किंग ऑफ ॲसिडिक बफर सोल्युशन किंवा मेकॅनिझम ऑफ ॲसिडिक बफर सोल्युशन म्हणजे कसं प्रॉपरली वर्क करतं. तर पहा, आता हा वीक आहे आणि हा सॉल्ट म्हणजे सॉल्टमध्ये कुठलाही एखादा कन्स्टिट्युएंट जर स्ट्रॉंग असेल तर त्याला आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो. क्लिअर. जर एखादा कन्स्टिट्युएंट त्या सॉल्टमधला जर स्ट्रॉंग असेल तर तो इलेक्ट्रोलाइट स्ट्रॉंग झाला. मग याचं जेव्हा CH3COOH हा वीक आहे, इट प्रोड्युसेस रिव्हर्सिबल रिॲक्शन CH3COO मायनस and H plus. Clear? CH3COO minus and H plus. But sodium acetate is a salt that is strong electrolyte. It is fully dissociated. CH3COO is a fully dissociated in the formation of CH3COO minus and Na plus. It is fully dissociated. That means ह्याचे जर समजा 0.05 मोल्स जर असतील तर हा 100% डिसोसिएट झालेला आहे. कारण इट इज कॅनॉट बी रिव्हर्स, कारण हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. देअरफॉर इट इज अ फुल्ली डिसोसिएटेड. मग आता आपण याचं डिसोसिएशन झालं आणि आपली मेकॅनिझम किंवा वर्किंग करत असताना जी टर्म आणि कंडिशन ठरलेली आहे याच्यामध्ये आपल्याला असं माहिती आहे की या सोल्युशनमध्ये दुसरा एखादा स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस ॲड केला तरीही या बफर सोल्युशनचा pH बदलत नाही. मुद्दा असा आहे आपला, या बफर सोल्युशनचा pH बदलत नाही. मग कसं काय बदलत नाही त्याचं आपल्याला बाय कॅल्क्युलेशन बघायचं आहे. का बदलत नाही, कसं बदलत नाही, बदलतो तर किती बदलतो वगैरे वगैरे. मग ॲक्च्युअली काय होते पहा, जेव्हा आपण एखादा स्ट्रॉंग ॲसिड ॲड करणार त्यावेळेस आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी पहिली कंडिशन तयार होते कॉमन आयन इफेक्ट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ याचं इन्क्रीज झालं ड्यू टू द कॉमन आयन इफेक्ट आणि ते कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं त्यामुळं ही रिॲक्शन याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं. हे कॉन्सन्ट्रेशन H+ आयनसोबत कंबाईन होतं आणि याचं फॉर्मेशन या बाजूला होत असतं. रिव्हर्स रिॲक्शन तयार होत असते कारण कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉमन आयन या सोल्युशनमध्ये वाढलेलं आहे. वाढलेलं कॉन्सन्ट्रेशन इन्स्टंटली H+ आयनसोबत कंबाईन होतं आणि रिव्हर्स रिॲक्शन होत असते. कारण याचं फुल्ली डिसोसिएट झालेलं आहे, हा 100% डिसोसिएट झालेला आहे. पण सोल्युशनमध्ये ॲसिटेट आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. ॲसिटेट आयन कंबाईन्स इन्स्टंटली विथ H+ आयन अँड रिटर्न बॅक. कारण ही रिॲक्शन बॅकवर्ड डायरेक्शनला नाही, ही फक्त फॉरवर्ड डायरेक्शनला रिॲक्शन होते. एकदा डिसोसिएट झालं की पुन्हा त्याचं फॉर्मेशन होत नाही. म्हणून या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन H+ सोबत आयन कंबाईन होईल आणि फॉर्मेशन कशाचं होतं, CH3COOH. CH3COOH हे फॉर्मेशन तयार हे चाललेलं होतं. आता इकडनं काय होतंय, हे CH3CO मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. ही रिॲक्शन रिव्हर्स होत नाही, फक्त हीच रिॲक्शन पॉसिबल आहे. म्हणून CH3COO मायनस प्लस H+ कंबाईन झाले आणि बॅकवर्ड डायरेक्शनला रिॲक्शन सुरू झाली. याला असं रिप्रेझेंट केलं जात नाही, याला सिंगल म्हणजे हे जे ॲरो आहे एका साईडने, हा ॲरो आहे दुसऱ्या साईडने,
ही रिॲक्शन बॅकवर्ड डायरेक्शनला सुरू झाली. जेव्हा याच्यामध्ये आपण स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड ॲड करू, फॉर एक्झाम्पल वी ॲड HCl, it is fully dissociated in the forms of H plus and Cl minus ion, in the forms of H plus and Cl minus ion. So what happened exactly here? हे सोल्युशन आहे. या सोल्युशनमध्ये आपण H प्लस आयन ॲड करतो. क्लिअर? ऑलरेडी जरा काळजीपूर्वक लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल ही रिॲक्शन रिव्हर्स होणार नाही, ही रिॲक्शन रिव्हर्स होणार नाही, ही रिॲक्शन सुद्धा रिव्हर्स होणार नाही, कारण हा सुद्धा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. म्हणजे आता ऑप्शन काय आहे? या ॲसिडमधले हा तर 100% डिसोसिएट झाला, हा पण 100% डिसोसिएट झाला. मग याला रिक्वायर्ड कशाची आहे? H मायनसची, कारण Cl मायनस आयन याच्याने Cl कंबाईन होणारच नाही आहेत. H आणि Cl आता कंबाईन होणार नाही आहेत, कारण हा H कुठला आहे? HCl मधला, कारण ही रिॲक्शन रिव्हर्स होणार नाही आहे. मग रिव्हर्स व्हायला चान्स कुठला आहे? फक्त ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. मग हा जो H आहे या कॉन्सन्ट्रेशन इथं कॉन्सन्ट्रेशन याचं वाढले, आता H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि पुन्हा रिव्हर्स रिॲक्शन बॅक फॉर्मेशनमध्ये म्हणजे बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये तयार होते आणि मग फायनली आपल्याला काय मिळतो? CH3COOH and CH3COO मायनस अँड H प्लस. म्हणजे ही कंडिशन मिळते. आता हा कन्स्टिट्युएंट केमिकल रिॲक्शनमधला हा कन्स्टिट्युएंट ॲसिडिक प्रॉपर्टी ॲज इट इज त्याच्या ॲसिडिक प्रॉपर्टी बदलू देत नाही. मुद्दा लक्षात आला का? पहा, काळजीपूर्वक लक्षात घ्या. इथं ही रिॲक्शन रिव्हर्स होत नाही, म्हणजे याचं डिसोसिएशन झालं. याच्यामध्ये याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे, कारण हा तर कंबाईन होऊन वापस जाणारच आहे. हा एक्स्ट्रा आहे त्या ठिकाणी. हा एक्स्ट्रा असल्यामुळं मग आपण आता हा एक्स्ट्रा आहे, पण काय होतं आहे? हा CH3CO मायनस आणि H प्लस हा किंवा हा याच्यासोबत कंबाईन होऊन ॲसिटिक ॲसिड तयार होते. बॅकवर्ड डायरेक्शनला रिॲक्शन चाललेली आहे, कारण ही रिॲक्शन बॅकवर्ड डायरेक्शनला जाणार नाही. मग जेव्हा आपण ॲसिड ॲड करू, HCl ॲसिड आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, स्ट्रॉंग ॲसिड आहे, कारण आपली कंडिशनच अशी आहे, एखादा स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस ॲड केल्यानंतर त्या सोल्युशनचा pH रेजिस्ट ॲज इट इज राहतो, जसा आहे तसाच राहतो, बदलत नाही. मग त्या सोल्युशनला आपण ॲसिडिक बफर सोल्युशन असं म्हणत असतो. क्लिअर? मग पुढं जे चाललेलं आहे, मग ॲसिड ॲड केल्यानंतर याच्यामध्ये जे कॉन्सन्ट्रेशन हे होतं, समजा इकडं CH3 हे जे 100% डिसोसिएट झालं, तर याला कंबाईन होण्यासाठी या स्ट्रॉंग ॲसिडमधले आयन्स येतील आणि याच्यासोबत कंबाईन होतील. हे जे 100% डिसोसिएट झालेलं आहे CH3CO मायनस, याचे पण 100% डिसोसिएशन होईल. हे दोघं कंबाईन होतील आणि पुन्हा ॲसिटिक ॲसिडमध्ये फॉर्मेशन होईल. म्हणजे ॲसिडचा pH बदललेला नाही, ॲसिड इज रिमेन्स कॉन्स्टंट बाय द ॲडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड. आता दुसरी कंडिशन. क्लिअर? pH बदलला का ॲसिडमुळं? नाही. आता दुसरी कंडिशन. इथे ॲसिड तयार झालेला आहे. जर आपण स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग बेस ॲड केला तर हाही 100% डिसोसिएट होतो. हाही काय होतो? Na प्लस प्लस OH मायनस आहे. आता ते इथं तर डायरेक्टली आहे. लक्षात येतं का? पहा, या ठिकाणची कंडिशन डायरेक्टली आहे ना, की ऑलरेडी तुमचे जे काही आयन्स आहेत इकडनं फक्त स्लाइटली जरी डिसोसिएट झाला तर या बाजूला CH3COO मायनस आयन आला की NaOH तर 100% त्याच्यामध्ये ॲड झाल्या डिसोसिएट झालेला आहे. मग आल्या काय होईल? याच्यावरती मायनस चार्ज, प्लस नाही,
हा प्लस आहे, हा मायनस आहे. इकडं आल्या आल्या काय होईल माहिती आहे का, बेसिकली ही न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे, ॲसिड रिॲक्ट विथ बेस. तरीसुद्धा हा 100% डिसोसिएट झाला, हा स्लाइड डिसोसिएट झालेला आहे. ही रिॲक्शन रिव्हर्स होणार नाही. का? कारण इकडं आल्यानंतर याचा स्लाइड जरी डिसोसिएट झाला तर हा जो Na+ आहे, Na+ हा इन्स्टंटली COO- आयनसोबत कंबाईन होईल. म्हणजे इकडं काय आहे, या ठिकाणी प्रॉडक्ट काय मिळेल, CH3COO Na+H2. येते का लक्षात बघा. क्लिअर. ऑलरेडी या ठिकाणी डिसोसिएट झाला, हा फुल्ली म्हणजे हा पार्शियली डिसोसिएट झाला, हा फुल्ली डिसोसिएट झाला. जसा हा डिसोसिएट झाला तर ॲसिड रिॲक्ट्स विथ बेस फॉर्मेशन ऑफ सॉल्ट. तर या दोघांचं कॉम्बिनेशन होईल. कॉम्बिनेशन झाल्यानंतर ती रिॲक्शन पुन्हा रिव्हर्स नाही आहे, कारण प्रॉडक्ट फॉर्मेशन झालेलं आहे. आणि प्रॉडक्ट फॉर्मेशन झाल्यामुळं त्याचं pH बदलण्याचा प्रश्नच येत नाही. कारण जे आलंय ते रिॲक्ट होते, जे आलंय ते रिॲक्ट होते, जे आलंय ते रिॲक्ट होते. आणि तुम्ही जर त्याचे समजा या सॉल्टचं या वॉटरमध्ये डिसोसिएशन रिप्रेझेंट करत असाल तर CH3COO- तयार होणार आहे. पुन्हा वॉटरचं डिसोसिएशन होणार नाही. वॉटर एकदा तयार झालं की त्याचं डिसोसिएशन नाही, या सॉल्ट या इलेक्ट्रोलाइटचं डिसोसिएशन होईल. त्या ठिकाणी CH3COO- आणि Na+ म्हणजेच CH3COONA म्हणजेच ही याच्याही प्रॉपर्टी बदलणार नाहीत. देअरफॉर pH ऑफ म्हणजे pH हा H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन रिस्टोअर होतं, ॲसिटेट आयनचं कॉन्सन्ट्रेशन रिस्टोअर होतं, कुठल्याच प्रॉपर्टी बदलत नाहीत. त्यामुळं कुठलाही स्ट्रॉंग ॲसिड किंवा कुठलाही स्ट्रॉंग बेस या सोल्युशनमध्ये ॲड केल्यानंतर त्याचा pH बदलत नाही. क्लिअर. pH बदलत नाही. मग अशा सोल्युशनला आपण काय म्हणायचं, ॲसिडिक बफर सोल्युशन किंवा वर्किंग ऑफ ॲसिडिक बफर सोल्युशन, इवन मेकॅनिझम ऑफ ॲसिडिक बफर सोल्युशन. लक्षात येते की बघा. मग आता मुद्दा पुढचा असा आहे, याच्याशी रिलेटेड एक छोटासा क्वेश्चन घेऊ आपण आणि मग त्याच्यामध्ये थोडंफार जे काही चेंजेस होतील त्या चेंजेसबद्दल विचार करू. क्वेश्चन असा आहे, येते का लक्षात बघा. या सगळ्या कंडिशन क्लिअर झाल्या का? ऑल कंडिशन्स क्लिअर. चला ठीक आहे. मग एखादा ॲसिड ॲड केल्यानंतर किंवा एखादा स्ट्रॉंग बेस ॲड केल्यानंतर त्या pH मध्ये किती फरक पडतो, हाऊ मच, if by adding some small amount of strong acid or some small amount of strong base, that time how much effect is to be produced or how much is affected on the pH of acidic buffer or basic buffer. Related to that one some questions are there, so this question is important for you and that is very heavy question. It need not require more amount of space, therefore we will stop here in this video. म्हणजे या व्हिडिओसाठी, कारण तो क्वेश्चन थोडासा हेवी आहे, त्याला बराच वेळ लागणार आहे आणि आता आपला वेळ खूप झालेला आहे, कारण तो व्हिडिओ अपलोड होण्यासाठी बराचसा वेळ लागतो. त्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये pH वरती कसा फरक पडतो किंवा पडतो का, म्हणजे स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस ॲड केल्यानंतर pH वरती फरक पडतो तर किती पडतो हे आपल्याला चेक करायचं आहे. तर तो व्हिडिओच्या कन्सेप्ट खूप जरा हेवी आहेत, म्हणून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते कन्सेप्ट घेणार आहोत. तोपर्यंत सध्या इथेच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.